यवतमाल जिले में लगातार हो रही अतिवृष्टि और बढ़ते कर्ज के बोझ ने किसानों की जिंदगी पर गहरा असर डाला है। महागांव तालुका के दहीसावली गांव में एक ही सप्ताह में 2 किसानों ने आत्महत्या कर ली, जिससे पूरे क्षेत्र में शोक की लहर फैल गई। प्रशासन की ओर से किसी अधिकारी ने पीड़ित परिवार से मिलने की पहल नहीं की, जिससे ग्रामीणों में नाराजगी है। आज पूर्व मंत्री अनिल देशमुख ने महागांव तालुका का दौरा कर आत्महत्याग्रस्त परिवारों से मुलाकात की और उन्हें सांत्वना दी। उमरखेड और महागांव तालुका में 70,000 हेक्टेयर से अधिक क्षेत्र में फसलें बर्बाद हो चुकी है, जिससे किसान गहरे संकट में है। मी आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागांव तालुक्यामध्ये दहीसावळी या गावामध्ये आलो आहे। या गावामध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। एकाच गावात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। आज आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे। या शासनाने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। आता शेतकरी वाट पाहत आहेत की आमची कर्जमाफी राज्य शासन केव्हा करते, पण हे अजून राज्य शासन त्या बाबतीत निर्णय घ्यायला तयार नाही। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात दहीसावळीमध्ये जशा एकाच गावात 2 आत्महत्या झाल्यात, तशाच प्रकारच्या आत्महत्या आता मोठ्या प्रमाणात सर्वीकडे होणार आहे। अशा प्रकारची वाईट परिस्थिती आज शेतकऱ्यांची आहे। कापूस आपल्याला माहिती जमीन हे संपूर्ण पाण्याखाली संपूर्ण आलेलं आहे आणि कापूस निघाल्यानंतर सुद्धा कापसाला काय भाव राहील याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे। कारण की राज्य शासनाने 11% जो आयात कर होता कापसावर, तो 11% आयात कर 0% केला। त्याच्यामुळे परदेशातला कापूस आता भारतात येईल, महाराष्ट्रात येईल आणि आपल्या कापसाला, आपल्या शेतकऱ्यांच्या कापसाला भाव राहणार नाही, अशा प्रकारची सुद्धा परिस्थिती आहे। त्याच्यामुळे अशा शेतकरी अतिशय वाईट परिस्थितीमध्ये सापडलेला आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाने कर्जमाफी जाहीर केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना भरीव मदत अशी केली पाहिजे। एकरी 50 हेक्टर मदत केल्याशिवाय, एकरी 50,000 रुपये एकर मदत केल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही आणि आत्महत्या थांबणार नाही।